श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वामी सेवक जर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या घरात सुख समृद्धी टिकून राहावी, पैसा टिकून राहावा, घरात कुठल्याही प्रकारची पीडा नसावी, घरातील व्यक्ती मुलं बाळं यांची प्रगती व्हावी, घरातील दरिद्रता नाहीशी व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर काही उपाय आणि तोडगे सांगत आहे. आपल्या घरात कारण नसताना वारंवार चिडचिड होत असेल, घरातील व्यक्ती नेहमी अस्वस्थ राहत असेल, घरात पैसा टिकत नसेल, बऱ्याच घरांमध्ये पैसा टिकत नाही, घरांमध्ये निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात असते, तर अशा वेळेला काय करायचे बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या घरात व्यक्तींमधील नातेसंबंध चांगले राहत नसतील तर त्यासाठी अगदी सोपे उपाय मी तुम्हाला सांगत आहे. आपल्या घरात निगेटिव्हिटी जर जास्त असेल, घरात प्रसन्न वातावरण नसेल, कुठल्याही रोपाची आपल्या घरामध्ये वाढ होत नसेल, तर समजा तुमच्या घरात निगेटिव्हिटी प्रमाण जास्त आहे. सतत एकमेकांवर चिडचिड करणे, उदास वाटणे, सतत आजारपण यामुळे तुम्ही त्रस्त झाला असेल तर यावर उपाय सांगत आहे. वारंवार घरात येणारा पैसा जर घरात टिकत नसेल तर काय करावे जेणेकरून घरात पैसा टिकेल आणि घरातील समस्या देखील दूर होतील. बऱ्याच वेळा साधे उपाय केल्याने मोठ्यातल्या मोठ्या समस्येवर तोडगा मिळतो, परंतु आपण लक्ष घालत नाही. साध्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही, त्यामुळे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. घरामधील कुटुंबामधील नातेसंबंध खराब असतील आणि यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर साधे उपाय तोडगे तुम्हाला सांगत आहे. बऱ्याच वेळा व्यक्तींमध्ये मतभेद असतात. हे मतभेद वर्षानुवर्ष असतात पण हे दूर होत नाही. अशा वेळी काय करावे आपल्याला सुचत नाही. घरामध्ये सकारात्मकता टिकून राहण्यासाठी आपण धडपडत असतो. नकारात्मकता ऊर्जा घरातून निघून जावी यासाठी थोडे प्रयत्न केले तर घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि घरात प्रसन्न वातावरण तयार होतं. तुमच्या घरात सुख समृद्धी टिकून राहावी असे जर नेहमी तुम्हाला वाटत असते, बऱ्याच वेळा आपण उपाय पण करत असतो. कुठलाही उपाय करत असताना त्यात सातत्य असणे फार गरजेचे असते. सगळ्यांनाच वाटत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, आपले घर सुजलाम सुफलाम व्हावे, परंतु यासाठी आपल्याला छोटेसे उपाय करायचे आहे जेणेकरून घरामध्ये पैसा तर टिकून राहील, त्याचबरोबर नाते संबंध सुधारतील. घरात पैसा असेल तर नातेसंबंध आपोआप सुधारतात. यासाठी सोपे उपाय करायचे आहे. हे उपाय सांगितल्याप्रमाणे करा जेणेकरून तुम्हाला याचा फायदाच होणार आहे, नुकसान अजिबातही होणार नाही. आपल्या घरात कारण नसताना वारंवार चिडचिड होत असेल, घरातील व्यक्ती नेहमी अस्वस्थ राहत असेल, घरात पैसा टिकून राहत नसेल, बऱ्याच घरांमध्ये पैसा टिकत नाही, घरात निगेटिव्हिटी जास्त प्रमाणात वाढली असेल, आजारपण जास्त प्रमाणात येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपल्या घरात व्यक्तींमधील नातेसंबंधांमधील बहिणीमध्ये भावाभावांमध्ये नातेसंबंध आपले चांगले राहत नसतील, वारंवार काही ना काही आपले खटके उडत असतील, त्यासाठी अगदी सोपे उपाय सांगत आहे. आपल्या घरात निगेटिव्हिटी जर जास्त असेल, घरात प्रसन्न वातावरण जर नसेल, कुठलंही रोप तुम्ही आणलं असेल, कुठलंही तुम्ही रोपटं घरामध्ये लावायला आणलं असेल आणि त्या रोपाची वाढ होत नसेल, जसे की तुळस आहे, मनी प्लांट आहे, जे इंडोर प्लांट आहे, आउटडोर प्लांट आहे, ते तुम्ही आणले आणि त्याचा जर घरामध्ये वाढ होत नसेल तर घरात निगेटिव्हिटीचे प्रमाण जास्त आहे, तुम्ही समजून जायचे आहे. सतत एकमेकांवर चिडचिड होणे, उदास वाटणे, सतत आजारपण यामुळे तुम्ही त्रस्त झाला असाल तर यावर उपाय सांगत आहे. वारंवार घरात येणारा पैसा जर घरात टिकत नसेल तर काय करावे जेणेकरून घरात पैसा टिकेल आणि घरातील समस्या देखील दूर होतील. बऱ्याच वेळा साधे उपाय केल्याने मोठ्यातल्या मोठ्या समस्यांचा तोडगा मिळतो, परंतु आपण लक्ष घालत नाही, साध्या गोष्टी आपण लक्ष देत नाही, त्यामुळे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. घरामधील कुटुंबातील नातेसंबंध खराब असतील आणि यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर साधे उपाय तोडगे तुम्हाला सांगत आहे. लक्षपूर्वक तुम्ही ऐका. बऱ्याच वेळा व्यक्तींमध्ये मतभेद असतात, भावा-बहिणींमध्ये मतभेद असतात, भावा-भावांमध्ये मतभेद असतात, बहिणींमध्ये मतभेद असतात, तर हे मतभेद आई मुलामध्ये मतभेद असतात. तर हे जे मतभेद आहे हे कमी कसे करायचे यावरती तोडगा काय. पण हा जो तोडगा आहे, हा जो उपाय आहे, यामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला त्या उपायाचा जो आहे तो फायदा होणार आहे. हे मतभेद वर्षानुवर्ष असतात पण हे दूर होत नाही.
अशा वेळी काय करावे आपल्याला सुचत नाही. घरामध्ये सकारात्मकता टिकून राहण्यासाठी आपण धडपडत असतो. नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जावी यासाठी थोडे प्रयत्न केले तर घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि घरात प्रसन्न वातावरण तयार होतं. तुमच्या घरात सुख समृद्धी टिकून राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर बऱ्याच वेळा आपण उपाय पण करत असतो. कुठलाही उपाय करत असताना त्यात सातत्य असणे फार गरजेचं असते. सगळ्यांनाच वाटत असते आपल्याला घरात सुख समृद्धी नांदावी, आपले घर सुजलाम सुफलाम व्हावे, परंतु यासाठी आपल्याला छोटेसे उपाय करायचे आहे जेणेकरून घरात पैसा तर टिकून राहीलच, त्याचबरोबर नातेसंबंध देखील सुधारतील. घरात पैसा असेल तर नातेसंबंध आपोआप सुधारतात. यासाठी सोपे उपाय करायचे आहे. हे उपाय मी तुम्हाला सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. घरातील नातेसंबंध सुधारण्यासाठी उपाय सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. गुरुवारी आणि शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही कापुरासोबत तेजपान जर जाळले घरामध्ये तर तुमच्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये जे नातेसंबंध आहे ते सुधारण्यास तुम्हाला मदत होणार आहे. यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. दर गुरुवारी आणि दर शुक्रवारी तुम्हाला कापुरासोबत जो आहे तेजपत्ता आपल्याला जाळायचा आहे. आता घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी उपाय बघा. मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी जर अखंड लवंग घेऊन कापुरासोबत जर तुम्ही जाळली तर घरातली निगेटिव्हिटी जी आहे ती कमी होते आणि वारंवार जर तुम्ही असं करत राहिला तर पूर्णतः आपली घरातली निगेटिव्हिटी ती निघून जात असते. कापुरासोबत आपल्याला लवंग जाळायचे आहे. रविवारच्या दिवशी बघा, रविवारी आणि सोमवारच्या दिवशी जर कापुरासोबत तुम्ही दालचिनी जाळली, घरामध्ये कापुरासोबत जर तुम्ही दालचिनी जर जाळली, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते, पैशाचा पाऊस पडतो, म्हणजेच आर्थिक स्थिती जी आहे ती आपली मजबूत होत असते. पैसा जो घरामध्ये टिकत नाही तो पैसा आपल्या घरामध्ये टिकायला सुरुवात होती. हे जे तोडगे आहे हे जर तुम्ही वारंवार जर केले तर निश्चितच तुमच्या घरामध्ये येणारा पैसा टिकून राहील, तुमचे नातेसंबंध व्यवस्थित राहतील, घरातले आजार पण तुमचे दूर होतील, घरातील नातेसंबंध सुधारण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. हा जो उपाय आहे तो एकदा केल्याने दोनदा केल्याने लगेच असा फरक पडत नाही, परंतु हा जो उपाय आहे तुम्ही जर वारंवार करत राहिला तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा जो आहे तो दिसून येणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही कापूर जाळायचा आहे तेजपानाबरोबर. त्यामुळे काय होणार आहे, व्यक्तींमधील तुमचे जे नातेसंबंध आहे कुटुंबातील व्यक्तींसोबतचे ते सुधारणार आहे. आणि घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी मी काय सांगितले आहे, मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी जर अखंड लवंग कापुरासोबत आपल्याला जाळायचा आहे. ह्या तिन्ही उपायांमध्ये कापूर हा खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तुम्ही तेजपत्ता आणि लवंग घ्यायची आहे आणि त्याबरोबर दालचिनी, ह्या 3 गोष्टी तुम्हाला लागणार आहे. रविवारी आणि सोमवारच्या दिवशी जर कापुरासोबत दालचिनी घरामध्ये जाळली तर यामुळे आपल्या घरांमध्ये सुख समृद्धी टिकून राहते. याच्या 3 गोष्टी आहे, म्हणजे लवंग आहे, दालचिनी आहे आणि कापूर देखील आहे आणि आपल्याला तेजपत्ता आहे. या ज्या गोष्टी आहेत 3-4 गोष्टी या जर आपण वापरून आपल्या जर दुःख नाहीसं होत असेल, कष्ट नाहीसं होत असेल, घरामध्ये पैसा टिकून राहत असेल तर निश्चितच करायला काहीच हरकत नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्ही त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. असेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.